मी तुम्हा सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार मानतो। तुमचे अध्यक्ष श्री तोरसकर साहेब तसेच तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि मनातील काही समज गैरसमज होते ते तुम्ही दूर करून ही पत्रकार परिषद घेत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवादही देतो। साहेब कसं आहे, आमचा हा सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग हा स्थापन झाला 2020 साली 16 जून 2020 साली स्थापन झाला। तो याच उद्देशाने झाला, कलाकार आणि कलाकारांचे हित साधावं आणि कलाकारांना कुठंतरी शासकीय पाठबळ मिळावं या उद्देशाने स्थापन झाला। तोच उद्देश पूर्ण करीत असताना आम्हाला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागलं। त्यात करून मागच्या वर्षी आम्हाला आमदार निलेश राणे साहेबांनी आमची पु ल देशपांडे या सभागृहात मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांची भेट घेऊन दिली आणि आम्हाला ओळखपत्र, आम्हाला मिळणारे पॅकेज यावर आम्ही सर्व खुलासा केला। त्यावेळी आम्हाला त्याने न्याय मिळवून देतो असं म्हटलं होतं, पण काही कारणास्तव त्याला दिरंगाई झाली आणि अगदीच कालच जिल्हा विधानसभा म्हणजे पावसाळी अधिवेशन यात निलेश राणे साहेबांनी आमचा जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याला अनुसरून सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि जे आमचे हेतू होते, जे आमचे उद्देश होते कलाकारांच्या हिताच्या दृष्टीने, ते उद्देश कुठेतरी सफल झाल्याचा भाग आम्हाला झाला। आमच्या जीवनात सोनियाचा दिवस उद्या चले असं आम्हाला वाटलं। म्हणून आम्ही सर्व कलाकार त्या सर्व सन्माननीय व्यक्तींचे धन्यवाद मानतो। प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानतो। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे तेव्हा आभार मानतो। तसंच उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राजी पवार यांचेही आभार मानतो। तसेच याच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व खासदार माननीय श्री नारायणजी राणे यांचे सुद्धा आभार मानतो। तसेच सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि आम्हाला एक वेगळी दिशा ठरवून दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचे तिवार आभार, आमदार साहेब दीपक भाई केसरकर यांचेही आभार, आमदार साहेब प्रमोद जठार यांचे आभार। तसेच या सर्व कलाकारांच्या विषयानं ज्यांनी वाचा फोडली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमचे विषय अगदी मंत्रालयापर्यंत पोहोचविले, असे आमचे लाडके आमदार निलेश राणे यांचे मी पुन्हा एकदा त्रिवार आभार मानतोय। कारण ते नसते तर आम्ही कदाचित ह्या पातळीपर्यंत, या पायरीपर्यंत कलाकार पोहोचूच शकले नसते। अगदी भक्कम आम्हाला साथ दिली त्यांनी, त्यांचे त्रिवार आभार। त्याचप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, अगदी वेळोवेळी आमच्या हाकेला ते धावून आले, त्यांचेही आभार। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आमचे मित्र दादा साईल यांनी आमची संघटना स्थापन झाल्यापासून, हा मुद्दा त्यांच्याकडे गेल्यापासून ते आतापर्यंत अगदी केव्हाही आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, असे दादा साईल यांचेही तेव्हा आभार मानतोय। तसेच शिवसेना कार्यकर्ते असे आमचे मित्र देवेंद्र सामंत यांनी ह्या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतोय। सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक कलाकार संघाचा अध्यक्ष म्हणून या सर्वांचा मी ऋणी राहीन, एवढे शब्द मी बोलतोय आणि थांबतोय। जय महाराष्ट्र, जय दशावतार। सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार संघाचा एक सल्लागार या नात्यानं आणि सर्वप्रथम ज्यांनी आवाज उठवला संघटना स्थापनेपासून ते आतापर्यंत या माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक आभार मानतोय। ऋण आहे ते ऋण व्यक्त करतोय। तसंच एक याच माध्यमातून आणखी एक मुद्दा सांगावासा वाटेल की आता आदेश सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी दिले, पण आता नवीन GR तयार होणार आणि या नवीन GR मध्ये जे मांडलं जाणार ते खऱ्या अर्थानं कलाकारांना सुपूर्द होणार। त्यामुळे हा GR तयार करत असताना
सन्माननीय आमदार निलेशजी राणे आणि आम्हा कलाकार संघटनेच्या कार्यकारिणींना या गोष्टीसाठी जर विचारात घेतलं असेल तर त्याची योग्य त्या प्रकारे कलाकारांच्या अकाउंटवर जमा करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. कारण आपल्याकडे आज कलाकारांची नोंदणी म्हणजे अ गट ब गट क गट म्हणजे जो बाबा 30 वर्ष करतोय 15 करतोय 20 वर्ष करतोय अशा प्रकारे आम्ही नोंदणी आमच्यातर्फे केलेली आहे. पण त्याची शहानिशा जर त्यांनी केली असेल आणि त्या कलाकारांना व्यवस्थित जर तशा प्रकारे मानधन पोचलं असेल तर कुठेही अपव्यय न होता योग्य रीतीनं कलाकारांना न्याय मिळणार. त्यासाठी आमची पुन्हा विनंती आहे की हा GR नवीन तयार करत असताना आमच्या संघटनेला विचारात घ्या. धन्यवाद. विषय असा आहे की दशावतारात आतापर्यंत जी एक आशा होती, जी एक अपेक्षा होती की आमच्यापर्यंत सरकार दरबाराकडून काहीतरी मिळेल आणि माझे कलाकार सुखी होतील ही आशा होती, ती आता पूर्णत्वाकडे जाण्याची दिशा आम्हाला दिसते आहे. आणि ते काल निलेश साहेबांनी दाखवून दिलं. आणि फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा पुन्हा तो उजेडात येतो, तो म्हणजे कलाकार जो काम करतो तो नुसतं काम करत नाही, त्याच्या मागे अनेक समस्या असतात. पण त्याचबरोबर देणं घेणं आणि त्याचे कपडे आहेत, त्याचे रंगरंगोटी आहे. म्हणजे मगाशी श्रेणी बोलले तसे बुटापासून मुकुटापर्यंत ह्या ज्या वस्तू वापरल्या जातात दशावतारामध्ये त्या पूर्णपणे त्या कलाकाराच्या असतात. जी पेटी असते बॅग त्या दशावतारी कलाकाराची, त्यात जेवढं सामान असतं, जेवढे त्याचे मेकअपचे रंग असतात ते सगळे वैयक्तिक असतात. ते कुणी मालक चालक किंवा कुणीही दिलेले नसतात. तेव्हा तो एक गैरसमज दूर करावा की कलाकार हा नुसता काम करत नाही तर तो आपलं सर्व साहित्य घेऊन येऊन स्वतः काम करतो. त्याच्यामुळे कलाकाराला दिलं जाणारं जे मानधन आहे ते माझ्या मते तरी अजिबात कमी नाही. दुसरा महत्त्वाचा विषय की मालक चालक हे जे सामान देतात त्या सामान फक्त पेटारा असतो, त्या पेटाऱ्यात तलवारी, गदा आणि गणपतीचे मुगोटे एवढंच असतं. बाकी संपूर्ण साहित्य हे कलाकार वापरतात. तेव्हा त्या दृष्टीने थोडासा विचार व्हावा एवढंच माझं म्हणणं आहे. दशावतार कलाकार संघाच्या आणि प्रत्येक कलाकाराच्या प्रवासात पत्रकार मित्रांचा आशीर्वाद आणि सहकार्य अत्यंत मोलाचं असल्यामुळे प्रसिद्धी म्हणजे लोकाश्रय आणि राजाश्रय, लोकाश्रय पत्रकारांमुळे मिळतो आणि राजाश्रय मिळण्यासाठी सन्माननीय निलेश राणे हे प्रयत्नशील आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की सिंधुदुर्ग जिल्हा दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ स्थापन करण्यामागचा मूळ हेतू असा की सामान्यातला सामान्यात मागे राहणारा जो कलाकार आहे त्या कलाकाराला कुठेतरी भविष्यातील त्याच्या वाटचालीत शासनाचा आधार असावा या दृष्टिकोनातून आमच्या पातळीवर आम्ही संघ स्थापन झाल्यानंतर फॉर्म भरून सन्माननीय मंत्री महोदयांकडे मंत्रालयात आम्ही पोच केले. त्यानंतर सन्माननीय निलेशजी राणे यांच्या प्रयत्नातून पुन्हा दुसऱ्यांदा आम्ही फॉर्म दिले. फक्त एकच महत्वाचं, लोकाश्रय ज्या प्रमाणात भरपूर आहे त्या प्रमाणात प्रत्येक दशावतारी कलाकाराला राजाश्रय मिळाल्याशिवाय आमचा कलाकार काहीही करू शकत नाही. कारण अत्यंत बिकट कौटुंबिक परिस्थितीतून तो वाटचाल करत असतो. घरात एखादी आजारी व्यक्ती जरी रात्रोच्या वेळी असली तरी सुद्धा ठरलेल्या कंपनीत त्याला आजारी व्यक्तीला तिथेच ठेवून आपल्या नाटकाच्या ठिकाणी पोचावं लागतं. दुसऱ्या दिवशी तो लांब प्रवास असेल तर स्वतःच्या खर्चाने तो परत आपल्या घरी येतो. अशा प्रकारचे कितीतरी हाल आज दशावतारी कलाकाराच्या जीवनात आहे. कारण चिपळूण पासून तळ कोकणापर्यंत म्हणजे साधारणतः वेंगुर्ला शेवट धरला तर या ठिकाणी प्रत्येक दशावतारी कलाकार विखुरलेला आहे. आणि या कोकणाची ही कला जी आहे दशावतारी कला आहे ती केवळ माझ्या माहितीप्रमाणे तर मी असं स्वाभिमानाने म्हणू शकेन की धर्मजागृती आम्ही करत आहोत. जे जे पुराणात लिखित आहे ते आम्ही लोकांसमोर सादर करत आहोत. जे जे ग्रंथात लिखित आहे ते आम्ही लोकांसमोर सादर करत आहोत. याचाच अर्थ असा की ग्रंथ, आपली परंपरा, आपल्या ग्रंथातील प्रत्येक घटना आम्ही आजही जिवंत ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे सन्माननीय पत्रकार मित्रांनी आमचा आवाज जास्तीत जास्त बुलंद करण्यास मदत करावी आणि निश्चितपणे सन्माननीय निलेशजी राणे असतील, नितेशजी राणे असतील, सन्माननीय नारायणराव राणे असतील, सन्माननीय जिल्हा प्रमुख दत्ता सामंत असतील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे असतील मित्र
सगळ्यांनी आमच्या कलेसाठी आम्हाला पाठपुरावा करण्यासाठी बळ द्यावं. ज्या ठिकाणी आम्ही आर्थिकतेला कमी पडू त्या ठिकाणी आमच्या कलाकाराला आर्थिक हातबोट लावून त्यांनी पुढे द्यावं एवढीच आज अपेक्षा व्यक्त करतो. आणि परमेश्वराच्या कृपेने पत्रकारांच्या समवेतच आम्हाला आमचा चांगला पुढचा तरी एक दिवस की सन्माननीय निलेश राणे जो मुद्दा मांडलेला आहे तो जर यशस्वी झाला तर तुमच्या पत्रकारांसमोर साजरा करण्यास आम्हाला अत्यंत आनंद वाटेल. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.